नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत चिगळची भाजी, म्हणजेच काही भागात याला चिवईची भाजी असे देखील म्हटले जाते, तर काही भागात याला बारीक गुळची भाजी अशी देखील म्हणतात। चिगळची भाजी ही अनेक आजारांवर रामबाण आहे। चला तर ही आयुर्वेदिक रानभाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। शहरामध्ये सहसा ही भाजी उपलब्ध नसते, तर गावाकडे सहजरित्या ही भाजी आपल्याला मिळून जाते। खूप आयुर्वेदिक आणि उन्हाळ्यात तर एकदम शरीराला थंडावा देणारी ही भाजी आहे। चला तर मग आपण भाजी बनवायला सुरू करूया। सर्वप्रथम ही भाजी आपल्याला निवडून घ्यायची आहे। याची जी मुळे आहेत ते काढून टाकायची आहेत। ही भाजी व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे। तर इथे ही भाजी मी व्यवस्थित अशी निवडून घेतली आणि त्यानंतर छान अशी बारीक चिरून घेतली आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। अशा प्रकारे ही भाजी निवडून आणि चिरून घेतलेली आहे। चला त्यानंतर आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये टाकायचे आहे तेल। तर मी इथे 1.5 पळी तेल वापरलेलं आहे। तेल छान असं कडकडीत गरम झालं की यामध्ये टाकायची आहे 1 चमचा मोहरी। मोहरी टाकलेली आहे। आता मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये आपण टाकूया बारीक चिरलेला कांदा। कांदा छान असा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। लालसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा तेलामध्ये तळायचा आहे। आता आपण यामध्ये टाकूया बारीक केलेला लसूण। लसूण हा मी बारीक ठेचून घेतलेला आहे आणि छान असं हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। अगदी लालसर होईपर्यंत हे आपण तेलामध्ये परतून घेऊया। तर कांदा छान असा लालसर होत आहे। आता आपण यामध्ये टाकूया 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला आणि छान असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये टाकूया चिगळची भाजी। भाजी टाकून घेतली। आता छान असं हे परतून घ्यायचं आहे। सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे ही भाजी छान अशी परतून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये टाकणार आहोत भिजवलेली मूग डाळ। तुम्ही इथे मुगाच्या डाळीऐवजी कोणतीही डाळ वापरू शकता, जसे की तुरीची डाळ, मटकीची डाळ, हरभऱ्याची डाळ असेल, पण मी इथे मुगाची डाळ वापरलेली आहे। मुगाची डाळ देखील खूप छान अशी लागते या भाजीमध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डाळ भिजवून यामध्ये टाकायची आणि छान असे हे मिक्स करून घेऊया। आपण डाळ घालून सर्व मिक्स करून घेतलं। आता आपण यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे। अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते। टिफिनसाठी देखील खूप छान असा पर्याय आहे। आता आपण याच्यावरती एक ताट झाकून ही भाजी छान अशी 5 मिनिटे शिजवून घेऊया। ताट झाकलेलं आहे। तर ही भाजी खूप झटपट आणि ताट झाकून ठेवलं की वाफेवरती खूप छान अशी शिजते। 5 मिनिटांनंतर याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता भाजी खूप छान अशी शिजलेली आहे। चला तर ही भाजी आपण छान अशी मिक्स करून पाहूया। तर खरंच ही भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे। चवीला देखील खूप छान लागते ही भाजी। चला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच चॅनलशी कनेक्टेड राहा। चला बाय बाय, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन छान अशा रेसिपीमध्ये।